हे बघा, राज्य सरकारने विखंडित नाही तर निलंबित केलेलं आहे. त्या निलंबित कालावधी 30 दिवसाचा अवधी आपल्याला म्हणणं मांडण्यासाठी असतो. या ठिकाणी आम्ही काय तोंडघशी पडलेलो नाही. आम्ही आमचा अधिकार त्या ठिकाणी महापालिकेने वापरला. राज्य सरकारने त्यांचा अधिकार वापरला. कोणी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ केलं कोणत्या अधिकारामध्ये तेच नमूद आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचं हित बघितलं नाही, नवी मुंबईचं हित बघितलं नाही. त्यामुळे हा ठराव निलंबित केला आणि नवी मुंबई महापालिकेने सभेने नवी मुंबईचं हित बघितलं, कर्मचारी त्या दृष्टीने निर्णय घेतला होता आणि त्यामुळे कोण नवी मुंबईच्या हिताच्या विरुद्ध आहे हे दिसून येतं. या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेमध्ये कित्येक वर्षापासून खूप मानधनावरती अतिशय तुटपुंज अशा पगारावरती कर्मचारी काम करतात आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका ही आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. अनेक कोर्टचे निर्णय त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने म्हणजे त्यांच्या अनुकूल परिस्थितीसाठी आले. कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी केलेले आहे त्यांना कायम करण्यासाठी. कोर्टामध्ये कुठे आपल्या पालिकेने निगेटिव्ह भूमिका त्या ठिकाणी मांडली, पण कोर्टामध्ये पुन्हा एकदा 7 तारखेला निगेटिव्ह भूमिका जाऊ नये या दृष्टीने आपण एक पॉझिटिव्ह प्रस्ताव आणि कोर्टाने जसे निर्देश दिले की एक टप्प्याटप्प्याने एक वन टाइम स्कीम त्या ठिकाणी आणावं, तर ही अंमलबजावणी आराखडा त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो आराखडा मंजूर झालेला, तो कोर्टासमोर सादर ते करतील आणि कोर्ट निर्देश देतील त्याप्रमाणे आम्ही आता पुढे समायोजनचा कार्यक्रम त्या ठिकाणी करू आणि निश्चितच या आपल्या 550हून अधिक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय भूमिका देण्याचे काम या सभागृहाने केलं. शासनाकडे पदनिर्मिती अर्हता बदलण्याचा सहाय्यक आयुक्त पदाच्या वरचा त्याचा प्रस्ताव जाईल आणि त्या दृष्टीने त्या जे शासनाकडे मंजुरी द्यायचा आहे त्या गोष्टी शासनाचं मंजुरी करू.